Student, good morning. Today discuss the mole and then the concept of Avogadro's number. Okay. Suppose I said the weight of a single grain of tur dal, masoor dal or gram or the rice wheat. Is it possible for you? म्हणजे समजा तुम्हाला मी तांदळाच्या एका दाण्याचं किंवा डाळीचं एक दाणा ती मग तुरीची असेल, मसूरची असेल किंवा चण्याची असेल त्याचं जर वेट करायला सांगितलं तर ते शक्य आहे का? आय थिंक नॉट पॉसिबल. बट व्हेन आय सेड यू वेट 1 kilogram of rice, 1 kilogram of tur dal and then count the number of grain in that weighted portion. समजा मी काय सांगितलं की 1 किलोग्रॅम तांदूळ किंवा 1 किलोग्रॅम तूर डाळ मोजा आणि नंतर त्याच्यामध्ये किती ते दाणे आहेत ते मोजा. इट इज पॉसिबल. ओके. सच दॅट व्हेन a chemical reaction take place or when the elements and the atoms take part in a chemical reaction, then the atoms and the molecules react with each other. जेव्हा केमिकल रिॲक्शन मध्ये एलिमेंट्स किंवा मॉलिक्युल्स भाग घेतात तेव्हा ते एकमेकांसोबत काय करतात? रिॲक्ट करत असतात. दॅट्स वाय इट इज नेसेसरी टू नो द नंबर ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युल्स. त्यासाठी आपल्याला त्या केमिकल रिॲक्शन मध्ये भाग घेत असलेल्या ॲटम्स आणि मॉलिक्युल्सचे नंबर माहीत असणे आवश्यक आहे. ओके. हाउएवर कॅरिंग आउट दिस केमिकल रिॲक्शन it is convenient to measure out the quantity of that atoms and molecules instead of counting the number of atoms and molecules. म्हणजे जेव्हा केमिकल रिॲक्शन घडून येत असते तेव्हा त्याच्यातील ॲटम किंवा मॉलिक्युल्सची संख्या मोजण्यापेक्षा, नंबर मोजण्यापेक्षा त्याची एकूण मात्रा किती आहे हे मोजणे कन्व्हिनियंट आहे, सोयीचं आहे. अँड फॉर दिस पर्पज द कॉन्सेप्ट ऑफ मोल इज युजफुल. आणि यासाठी मोल ही कॉन्सेप्ट उपयोगाची आहे. सो व्हॉट इज मीन बाय मोल? मोल म्हणजे काय? मोल इज that quantity of a substance whose mass in gram is equal in magnitude to the molecular mass of that substance in Dalton. मोल ही एक अशी क्वांटिटी आहे, मात्रा आहे की ज्यामध्ये त्या पदार्थाचा जो मास आहे ग्राम मध्ये असलेला तो त्याच्या मॉलिक्युलर मास एवढा असतो. त्याला काय म्हटलेलं आहे? मोल म्हटलेलं आहे. फॉर एक्झाम्पल द फॉर्म्युला ऑफ 1 मोल इज इक्वल टू नंबर ऑफ मोल ऑफ सबस्टन्स इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स इन ग्राम्स अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स इन डाल्टन. ओके. फॉर example the molecular mass of oxygen is 32 Dalton. 32 Dalton. This means that according to definition of mole, this means that in 1 mole contain 32 gram of oxygen molecule. सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे तो म्हणजे कोणतं की मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज 18 Dalton. 18 Dalton. That's why in 1 mole contain 18 gram of water molecule. एका मोल मध्ये 18 ग्रॅम वॉटर मॉलिक्युल्स कंटेंट आहेत अकॉर्डिंग टू दिस definition. Okay, means a mole is a mole of a compound is the mass of that compound in gram
is equal in magnitude of that substance. ओके, मॉलिक्युलर मास आणि त्याच्यामध्ये ग्राम जो वेट आहे तो कसा असतो, इक्वल असतो, तेव्हा 1 मोल होत असतो. ओके, नेक्स्ट कॉन्सेप्ट इज द ॲव्होगॅड्रोज नंबर. ॲव्होगॅड्रोज numbers. The number of molecules in any substance or number of molecules in 1 mole of any substance is constant. म्हणजे एका मोल सबस्टन्स मध्ये मॉलिक्युल्सची जी संख्या आहे ती कशी असते, फिक्स असते कोणत्याही पदार्थासाठी. फॉर एक्झाम्पल इथे जसं आपण बघितलं की 1 मोल ऑफ वॉटर मॉलिक्यूल मध्ये मॉलिक्यूलची संख्या किती आहे, 18 ग्रॅम, ती फिक्स आहे त्या सबस्टन्ससाठी. ऑक्सिजन साठी जी बघितली ती 1 मोल मध्ये किती 32 ग्रॅम आहे, ती त्याच्यासाठी फिक्स आहे, म्हणून काय म्हटलेलं आहे, कॉन्स्टंट. ओके, द सायंटिस्ट, इटालियन सायंटिस्ट ॲव्होगॅड्रो वर्क ऑन दिस कॉन्टेक्स्ट. या जी कॉन्टेक्स्ट आहे त्यावर ॲव्होगॅड्रो या सायंटिस्टने वर्क केलं. अँड दॅट्स वाय दिस नंबर इज नोन ॲज ॲव्होगॅड्रो नंबर. आणि म्हणून या नंबरला काय म्हणतात, ॲव्होगॅड्रो नंबर म्हणतात. अँड द सिम्बॉल ऑफ ॲव्होगॅड्रो नंबर इज एन ए. Later, this Avogadro scientist demonstrated experimentally that the value of this number is 6.022 into 10 to the power 23 molecules. प्रयोगांती त्याने हे डेमॉन्स्ट्रेट केलं की 1 मोलची किंमत 6.022 into 10 to the power 23 molecules असते. ओके, जस्ट लाइक in 1 dozen has 12 atoms. एका डझन मध्ये 12 atoms असतात. सेंचुरी हॅज 100 असतात. and gross has 144. just like this, in 1 mole contain 6.022 into 10 to the power 23 molecules. means for example कि 1 mole contain 18 gram molecules, means 6.022 into 10 to the power 23 molecules. ओके, म्हणजे 1 मोल वॉटर मॉलिक्यूल मध्ये 18 ग्राम मॉलिक्युल्स असतात, म्हणजे 6.022 into 10 to the power 23 मॉलिक्युल्स असतात. ओके, एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवलेला आहे, तो तुम्ही अभ्यासायचा आहे. जे सॉल्व्ह करून दाखवलेले नाही आहे त्याच्यातील एक एक्झाम्पल आपण घेऊ आणि सॉल्व्ह करून बघू. ओके, 52 पेज नंबर वरती एक एक्झाम्पल आहे. यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये. हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ वॉटर आर देअर इन 36 ग्राम वॉटर. आपल्याला माहित आहे की 18 ग्रॅम वॉटर मॉलिक्यूल मध्ये 6.022 into 10 to the power 23 मॉलिक्युल्स आहेत. मग 36 ग्रॅम मध्ये किती असेल ते फाइंड आउट करायचं. ओके, आपल्याला माहित आहे मॉलिक्युलर मास कशाचं, ऑफ H2O किती आहे, 18 डाल्टन. 18 डाल्टन means in 1 mole of H2O contain 18 gram H2O molecules. Okay, according to this formula, mass of substance in gram किती आहे, 36, and then the molecular mass of that substance जो किती आहे, 18 डाल्टन. 18. ओके, तो 18 टू जा 36, 2 मोल. 2 मोल. ओके, 2 मोल. but in 1 mole of H2O molecule contain 6.022 into 10 to the power 23 molecules. Therefore, in 2 mole of H2O molecule contain 2 into
6.022 into 10 raised to the power 23 water molecule solid. Okay, 4 4 0 and 12 1 2 3 1 2 3 okay into 10 raised to the power 23 molecules. म्हणजेच 36 ग्रॅम वॉटर मॉलिक्यूल मध्ये 12.044 into 10 raised to the power 23 मॉलिक्युल्स वॉटरचे असतील. ओके, नेक्स्ट एक एक्झाम्पल घेऊ आपण जो क्वेश्चन नंबर 7 मध्ये दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 7 मध्ये त्यापैकी एक एक्झाम्पल घेऊ. 8.8 कार्बन डाय ऑक्साइड 8.8 ग्रॅम हे वेट दिलेलं आहे कार्बन डाय ऑक्साइडचं. तर 8.8 ग्रॅम कार्बन डाय ऑक्साइड मध्ये किती मोल मॉलिक्युल्स असतील ते फाइंड आउट करायचं आपल्याला. ओके, तर आपल्याला त्यासाठी माहित पाहिजे मॉलिक्युलर मास ऑफ CO2 जो किती आहे 44. तो कसं काढायचं माहित आहे तुम्हाला, जे आपण प्रीवियस पिरियड मध्ये शिकलेले आहोत. ओके, मॉलिक्युलर मास ऑफ CO2 इज दॅट्स वाय इन 1 मोल of CO2 contain 44 gram CO2 molecule. Okay, according to this formula, number of moles in substance equal to 8.8 जो वेट दिलेला आहे मास दिलेला आहे ग्राम मध्ये तो डिवाइडेड बाय मॉलिक्युलर मास ऑफ CO2 इक्वल टू किती येणार याचं 0.2. But in 1 mole of CO2 equal to 6.022 into 10 raised to the power 23. Therefore, 0.2 mole of CO2 equal to 0.2 into 6.022 into 10 raised to the power 23 equal to solid 4 4 0 6 to the 12. Okay, 1 2 3 4 1 2 3 4 here into 10 raised to the power 23 molecules in 8.8 ग्राम कार्बन डायऑक्साइड मॉलिक्यूल. लक्षात आलं, एक 8.8 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड मध्ये 1.2044 into 10 raised to the power 23 मॉलिक्युल्स असतात. ओके, अशा पद्धतीने बाकीचे जे प्रॉब्लेम्स आहेत क्वेश्चन नंबर 7 मधली ते सुद्धा सॉल्व्ह करायचे. ओके, थँक्यू.